मजबूत आहे गरमी. ये तुम्हाला जाने पाए होने वाला है. पण म्हणावं तेवढं मला हा आठवडा जो मी बेळगावमध्ये होतो मला एन्जॉय नाही करता आला. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बेळगावला गेलो होतो आठवडाभर. मजा आली म्हणण्यापेक्षा वर्क फ्रॉम एनिव्हेअर चालू होतं माझं. ऑफिसचं काम पण चालू होतं. मध्ये 2 सुट्ट्या घेतले आणि बाकीचे दिवस वर्किंग केलेलं आहे. पण म्हणावं तेवढं मला हा आठवडा जो मी बेळगावमध्ये होतो मला एन्जॉय नाही करता आला. कारण की मला मध्ये फूड इन्फेक्शन झालं. अशा सगळ्या गोष्टी झाल्या, त्रास झाला. त्याच्यामुळं त्या त्रासात परत काम जास्त काय मला एन्जॉय करता आलं नाही. कुठं जास्त जाऊन शूट करता आलं नाही. कुठं बाहेर जास्त जाता आलं नाही. हा एक 50-50 असं माझं ही हॉलिडे किंवा ही सुट्टी, वेकेशन किंवा काय म्हणाल तुम्ही ते गेलं कसं तरी आपल्याने. आता मी घरी पोचलेलो आहे. आता खाली जातो, काही गोष्टी आणायच्या आहेत. त्याच्यामुळे आता उन्हाचा तडका चांगला वाढलेला आहे. फेब्रुवारी एंड होत आलेला आहे आणि गरमीत चांगलीच जाणवते. आता तुम्ही पण उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी प्या. डिहायड्रेट होऊ नका. जास्तीत जास्त पाणी प्या. बाहेर पडताना कॅप, छत्री काय असेल ते नक्की त्याचा यूज करा आणि स्वतःची काळजी घ्या. तर आता चला मी पटकन खाली जातो. काही जे साधारण 7-8 गोष्टी सांगितलेत मला. आज वडिलांची तब्येत डाऊन आहे. माझी बाहेर होती, आईची पण 1 दिवस होती. नंतर माझं 1-2 दिवस माझं त्रास झालं. आज वडिलांची थोडीशी तब्येत खराब आहे, थोडंसं डिहायड्रेट झालं आहे. तर चला मग आता मी इथून निघतोय आणि बघू काय काय सांगितलेत गोष्टी घेऊन येऊया. ये तुम्हाला जाने पाए होने वाला है. पहले बता दिया. चला काही विटॅमिन्स आणि पप्पांसाठी गोळी पण घेतलेली आहे. चला आता राहिले आपले भाकरी. घेतलेलं आहे बरंचसं मटेरियल. आता जाऊया घरी. गरमी मजबूत आहे. गरमी चांगलंच गरम होत आहे. अजून मे यायचं आहे. उन्हाळा चांगला वाढला आहे. त्याच्यामुळं घरी आलो आणि पहिले हे द्राक्षे घेऊन बसलो आहे. फलाहार चालू आहे. मस्त फ्रीजमध्ये ठेवलं होते थोडा वेळ. बेस्ट उन्हाळ्यात. Day 2. उन्हाळा चांगला जाणवतो आहे. आता मार्च, त्यानंतर मेला काही खरं नाही. कारण की आमच्या बरोबर वरच्या साईडलाच म्हणजे आमच्या डोक्यावरच आहे टेरेस. त्याच्यामुळं प्रचंड गरमी होते. वारासुद्धा गरम. तर अशा ह्याच्यामध्ये आईनी फ्रूट सॅलड बनवलं होतं. अर्थात फ्रूट तर खाऊन संपलेले आहेत. पण माझ्या मते मे बी घरात केळी आणली होती आणि ॲपल्ससुद्धा आहेत. तर संध्याकाळचे वाजले 6 वाजायला आलेत. पण तसंही काय चहा प्यायचा मूड नाही कारण की गरमीमुळं. मग असा प्लॅन केला आहे मी की फ्रूट तर संपलेत पण ते फ्रूट सॅलडमध्ये जे ॲड करायचं आहे म्हणजे कस्टर्ड, त्या आईनी तयार ठेवलं होतं. मे बी थोडंसं ते राहिलं असेल. तर चला पटकन फ्रूट सॅलड बनवूया. केळी आणि ॲपल असतील पटकन चिरून मस्तपैकी कस्टर्ड टाकून थंडगार फ्रूट सॅलड खाऊया. तर चला मित्रांनो तयारीला लागू. ॲपल तर आहेच. ॲपल तर आहे आणि मेन म्हणजे काळी द्राक्ष पण आहेत. वा, कामच झालं मित्रांनो, कामच झालं. वाटलं होतं की आपल्याकडे फक्त केळी आणि सफरचंद आहे म्हणून, पण हे काळे द्राक्षेसुद्धा ॲड झाले त्यात.
मस्तपैकी सगळं काही व्यवस्थित मी कट करून घेतलं, एकाचे 2 तुकडे. तर केळी एकच घेतली आहे, सफरचंद अर्धाच बास झाला, असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता फ्रूट सॅलड मी बनवतो आहे. आणि थोडक्यात म्हणजे मेन जो बेस आहे तो आईने तयारच करून ठेवला होता. आता हे फ्रूट्स 3 मी कट करून घेतलेले आहेत, व्यवस्थित धुवून मस्तपैकी. आणि 2 बाऊल मला मिळाले, ते बाऊल व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत. कारण खायचं म्हणजे कसं एकदम शाही पद्धतीने ही डिश तयार करणार आहे मी. पप्पा बसलेत बाहेर, रोज संध्याकाळी ते चहाला मला विचारतात, पण आज मी त्यांना सरप्राईज देतो आहे आणि हे फ्रूट सॅलड बनवून मी बाहेर नेतो आहे आणि मी त्यांना देतो आहे. एकदम सुंदर असं बाऊल घेतलेलं आहे, हे बघा, एकदम चकाचक धुवून काढलेलं आहे स्वच्छ. आता ह्यामध्ये मी घेतो आहे फ्रूट सॅलड. अरे आपलं कस्टर्ड कुठं ठेवलं होतं आईने? हां, मिळालं. ग्रेट मस्तच. इथं कस्टर्ड तयार केलं होतं. आता हे थोडंसंच राहिलेलं आहे. कस्टर्ड आहे व्हेनिला फ्लेवर, पण त्याला रंग आलेला आहे मँगोचा, त्यामुळे दिसायला एकदम टेम्पटिंग होते. थंड एकदम चिल्ड आहे आणि त्याच्यामध्ये काजूचे तुकडेसुद्धा आहेत. तर चला ते व्यवस्थित मिक्स करून घेतो पहिलं. मित्रांनो, तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे मी. तर तुम्ही भांड्याकडे लक्ष देऊ नका, कारण की इथं वरपर्यंत भरलेलं होतं, बरंचसं आम्ही संपवलं आहे. आता हा शेवटचा राहिलेला आहे. तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागेल, तरच एक जीव होईल ते मस्तपैकी. मी पण आता फ्रूट सॅलड खातो मस्त. या फ्रूट सॅलडमध्ये मेन इन्ग्रेडियंट्स हे आहे आईने बनवलेलं कस्टर्ड. आपलं एडिटिंगचं काम सुरू झालेलं आहे. मित्रांनो, कसा वाटला हा व्लॉग? अर्थातच तुम्हाला व्लॉग आवडलाच असणार आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यात फ्रूट सॅलडचा आनंद घेतला मी. ते आनंद घेताना मला पाहायला मिळालं. म्हणजे एकंदरीत उन्हाळ्याची सुरुवात झालीच असं म्हणावं लागेल फ्रूट सॅलडमुळं. हा व्लॉग आवडला तर काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, एक लाईक तर करायचंच आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे बाकीचे व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडतील. किंवा तुमचे जे परिचित लोक असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, त्यांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन, तुम्हाला एंटरटेन करेन. तुमच्या आयुष्यामधला मी काही मिनटंच घेतो आहे आणि त्या मिनटामध्ये तुम्हाला थोडंसं बरं वाटेल किंवा तुमच्या दिवसभराच्या की तुमच्या डेली रुटीनमध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स वगैरे सगळे असतील त्यामध्ये एक काही मिनटाचा माझा थोडासा हातभार असेल की तुम्हाला थोडंसं माइंड डायवर्ट करून थोडासा का होईना व्हिडिओच्या मार्फत या व्लॉगच्या मार्फत तुम्हाला थोडंसं आनंद द्यायचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, हा व्लॉग आपण इथंच एंड करूया आणि भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.